ऑफिसचं काम संपवून घरी यायला निघालो. घरी येऊन देवासमोर दिवा लावला आणि काय संध्याकाळच्या जेवणाला बनवायचं हे ठरवत होतं. तर आमचं ठरलं की हा तिलापिया मासा बनवूयात. तिलापिया मासा म्हणजे आपल्या इकडचा चिलापी. हा एकदम क्लीन करून फ्रोझन बॅग्समध्ये ठेवलेला असतो, काय करावं लागत नाही. मग मी ही एक छोटीशी रेसिपी पाहिली आणि त्याच्यात कट करून लिंबू, मीठ, आलं लसूण पेस्ट, हळद लावून त्याला थोडा वेळ बाजूला ठेवलं. मग एका प्लेटमध्ये मसाला घेतला. हा माया मसाला मला आईंनी खास मासे बनवण्यासाठी दिला आहेत. मग त्यात हळद, लाल तिखट, मसाला, मीठ घालून बाजूला ठेवलं. आमचं ठरलं होतं की भात करायचा. मग मी भाताची तयारी केली आणि मग हे बोलले की नुसता भात कसा खाणार, वरण कर. मग डाळ लावायला घेतली आणि डाळ कुकरमध्ये लावताना ना मी एक आयडिया केली की त्याच्यावरती झाकण ठेवायचं, म्हणजे कुकर खराब होत नाही आणि घासावा लागत नाही. इकडे भात रेडी झालेला आणि मग जे मासे ठेवले होते त्याच्यात मी मसाला मिक्स करून परत ठेवून दिलं. मग वरणाची तयारी करत होते. डाळ पण झाली होती, कुकर मला घासायला नाही लागला, स्वच्छ राहिला. इकडे वरणाला फोडणी दिली मस्तपैकी. मग हे वरणही रेडी झालं होतं. मग आता मासे फ्राय करायचे होते. मसाल्यात एकदम मस्त मुरलेले. आता त्याच्यासाठी मी रवा घेतला, रव्यामध्ये ते छान घोळले आणि हे मस्त शालो फ्राय करायला ठेवले. तुम्ही कसे बनवता मासे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. नवीन रेसिपी ही आमच्या आईंची रेसिपी. एकदम छान मासे झालेले होते, वरण, भात आणि मासे. अशी होती आमची अमेरिकेतील संध्याकाळ. अशा व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू.